विरोधी पक्षात आज असलेल्या तीनही पक्षांपैकी म्हणजे उद्धव ठाकरेंची सेना असो, शरद पवारांचा राष्ट्रवादी असो किंवा नाना पटोले अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष असलेली काँग्रेस असो, या तिन्ही पक्षांनी जनतेने आपल्याला अव्हेरलंय आणि आज आपण विरोधी पक्षात आहोत या वास्तवाशी त्यांनी जुळवून घेतलेलं नाही आहे. आता संजय राऊत रोज सकाळी उठून जे चॅनल्सला बाईट देतात तेवढ्यापुरतंच शिवसेनेचं अस्तित्व उरलंय का काय असं वाटावं अशी परिस्थिती आहे. राज्यातल्या काँग्रेसचे, उद्धव ठाकरेंच्या सेनेचे किंवा शरद पवारांच्या पार्टीचे मातब्बर नेते बीडमध्ये जाऊन जनतेच्या आक्रोशाला वाट फोडताना दिसत नाहीये. आज हे लोक जनतेने कौल देऊन विरोधी पक्षात बसवून विरोधी पक्षाचं काम करत नसेल तर हे संविधानाचा अपमान करत नाहीयेत का? काँग्रेस एकटी पडली असं नाहीये. उद्धव ठाकरेंची सेना आणि शरद पवार यांचं कंपॅरेटिव्हली कम्युनिकेशन जास्ती चांगलं आहे. उद्धव ठाकरेंच्या मनात तू मुख्यमंत्री होऊ शकतोस ही महत्वाकांक्षा शरद पवारांनी पेरली असणार. काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष आहे विरोधकांच्यातला, पण काँग्रेसकडे नेत्यांची वानवा आहे. म्हणजे नेते नाही आहेत असं नाही आहे, पण ते त्या स्टेचरचे कोणी फारसे दिसत नाहीत. नमस्कार, मी रोहित हरीफ द पॉलिटिक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महायुतीला प्रचंड मोठं यश मिळालेलं आहे. या यश मिळाल्यानंतर महायुतीचा राज्यकारभार सुरू झालेला आहे. पण लोकशाहीमध्ये आपल्याला माहिती आहे की जसा सत्ताधारी पक्ष महत्त्वाचा असतो तितकाच किंबहुना त्यापेक्षा थोडा जास्तच महत्त्वाचा असतो तो म्हणजे विरोधी पक्ष. पण विधानसभेच्या निवडणुकांनंतर काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची जी काही पिछेहाट झालेली आहे त्या पराभवातून ते सावरलेले आहेत असं वाटत नाही आहे. कारण की विरोधी पक्षाचं जे अस्तित्व आहे ते महाराष्ट्रात कुठंच जाणवत नाही आहे. विरोधी पक्षाचं नेमकं काय सुरू आहे, त्यांना ते विरोधी पक्षात आहे ते अजून त्यांनी स्वीकारलेलं नाही आहे का, ते ॲक्टिव्ह का नाही आहेत, सत्ताधारी पक्षावर त्यांचं वचक नियंत्रण काहीच उरलेलं नाही आहे का, हे सगळे प्रश्न या अनुषंगाने समोर येत आहेत. आणि या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे द पॉलिटिक्समध्ये. नमस्कार. तुम्ही निवडणुका बघितल्या, निवडणुकांचे निकाल बघितले आणि निकालानंतर आता जे काही राज्यात चाललेले या सगळ्या गोष्टी तुम्ही बघताय. पहिलाच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की विरोधी पक्ष जो काही आत्ता महाराष्ट्रात उरला आहे किंवा आहे त्यांना विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची मानसिकता नाही आहे का, त्यांच्यात ते इतके दुर्बल झालेत की ताकदच उरलेली नाही आहे? नाही, दुबळे झालेत हे बरोबर आहे म्हणजे, परंतु विरोधी पक्ष हा विरोधी पक्षच असतो ना. म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे की उदाहरणं वेगवेगळ्या क्षेत्रातली देता येतात, परंतु जसं सिनेमामध्ये किंवा नाटकामध्ये जितका व्हिलन सशक्त असतं कॅरेक्टर तेवढे ते चित्रपट किंवा नाटकं चालल्याचं तुमच्या लक्षात येईल किंवा ते लक्षात राहतात. तसं इथे जनादेश जो असतो तो मानावा लागतो लोकशाहीमध्ये, आणि तो यावेळेला महायुतीच्या बाजूने मोठ्या प्रमाणात मिळाला. त्याची आपण मीमांसा केली आहे किंवा विश्लेषण केलं आहे. परंतु आज लोकांनी अव्हेरल्यानंतर जे आजचे विरोधी पक्ष आहेत, म्हणजे उद्धव ठाकरे सत्तेवर होतेच, मुख्यमंत्रीही होते, शरद पवार तर 4 वेळा मुख्यमंत्री होते महाराष्ट्रात, पण आज विरोधी पक्षात ते गेल्यानंतर शरद पवारांचं व्यक्तिगत तुम्ही विचार केलात तर त्यांचं वय, त्यांना झालेला आजार, त्यामुळे मी काही त्यांनी 25 वर्षाच्या माणसासारखं फिरावं महाराष्ट्रात आज असं म्हणत नाही. परंतु त्यांच्या पक्षातनं अजित पवार बाहेर पडल्यानंतर जी पक्षाची अवस्था झाली आहे, तर त्या पक्षामध्ये जयंत पाटील असतील किंवा केंद्रीय पातळीवर सुप्रिया सुळे असतील, काँग्रेसमध्ये नाना पटोले प्रदेशाध्यक्ष आहेत आणि बाकी अनेक नेते आहेत. केंद्रातले राहुल गांधी आपण पाहिलं आहे की विधानसभेला त्यांनी महाराष्ट्रासारखं महत्त्वाचं राज्य असून 5च सभा घेतल्या आणि मोदींनी 15 घेतल्या. तर हे मी का सांगतोय तर एक मानसिकता असते. म्हणजे भारतीय जनता पक्ष किंवा जनसंघाच्या लोकांनी वर्षानुवर्ष विरोधी पक्षातच काम केलं. दूरपर्यंत कुठे सत्ता येईल असं चित्र नव्हतं, तेव्हा ते विरोधातच होते. त्या विरोधातली सवय, रस्त्यावर मोर्चे काढायची सवय, आंदोलनांची सवय होती. आणि ते जेव्हा पहिल्यांदा सत्तेवर आले 95ला तेव्हाही त्यांची भाषा आंदोलकांचीच असायची, कारण ती सवय नसते. तसं अनेकदा घडतं. म्हणजे आज विरोधी पक्षात गेलेले शरद पवार किंवा उद्धव ठाकरेंचा जो पक्ष आहे, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना म्हणजे मूळ शिवसेना ही लढाऊच आहे, रस्त्यावर उतरणारीच आहे. पण आज परिस्थिती अशी आहे की उद्धव ठाकरे स्वतः हे त्या शिवसेनेच्या मुशीतनं तयार झालेलं नेतृत्व नाही आहे, ते वडिलांच्या जागी आलेलं नेतृत्व आहे. दुसरी गोष्ट अशी की जे दरबारी राजकारण होतं ते शिवसेनेत आता प्रचंड प्रमाणात वाढले. म्हणजे सगळे जुने जाणते शिवसैनिक हे सांगतात आणि हे दिसतं, पदोपदी दिसतं. म्हणजे आता अगदी अलीकडे राजन साळवी नाराज होऊन बाहेर पडायच्या मार्गावर होते. तर ह्या नागदुऱ्या अनेकांच्या काढाव्या लागतात आणि शिवसेनेतनं सोडून गेलेल्यांची संख्या थोडी नाही आहे. म्हणजे 91 सालापासून छगन भुजबळांपासून लोक आहेत. पण त्याचं कारण काय, तर हे होतं सर्व पक्षात होतं.
पण आज जनतेने कौल देऊन आपल्याला विरोधी पक्षात बसवलंय आणि त्यामुळेच होतंय काय मग, म्हणजे अपवाद अगदी एखाद दोन नेत्यांचा आहे महाराष्ट्रातल्या, पण विरोधी पक्षात आज असलेल्या तीनही पक्षांपैकी म्हणजे उद्धव ठाकरेंची सेना असो, शरद पवारांचा राष्ट्रवादी असो किंवा नाना पटोले अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष असलेली काँग्रेस असो महाराष्ट्रातली, या तिन्ही पक्षांनी जनतेने आपल्याला अव्हेरलंय आणि आज आपण विरोधी पक्षात आहोत या वास्तवाशी त्यांनी जुळवून घेतलेलं नाही आहे. म्हणजे एकीकडे ज्याला इंग्रजीत डीप स्लंबर किंवा गाढ झोपेत असतो माणूस त्या पद्धतीने वागायचं किंवा कॉम्प्लेसन्सीची कमाल मर्यादा ते गाठतात. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, आज संजय राऊतांचा दैनंदिन ज्ञानदानाचा जो कार्यक्रम आहे की म्हणजे आम्ही हा शब्दप्रयोग हिंदीत न आला, आम्ही चॅनलला दिल्लीत काम करायचो त्यावेळेला आम्ही म्हणजे माझ्या वयातले लोक, मी स्वतःला आम्ही नाही म्हणून घेत, ते सगळे लाईव्ह करायचो सकाळी 9ला पार्लमेंट सेशनच्या काळात. त्याला चलो ज्ञानदान करणं आहे म्हणजे लाईव्हमध्ये सांगायचं आज पार्लमेंटमध्ये काय होईल, काय होणार आहे, दागी मंत्रीचा मुद्दा उपस्थित करणार वगैरे वगैरे. त्या पद्धतीने आता संजय राऊत रोज सकाळी उठून जे चॅनल्सला बाईट देतात तेवढ्यापुरतंच शिवसेनेचं अस्तित्व उरलंय का काय असं वाटावं अशी परिस्थिती आहे. म्हणजे मी तुम्हाला उदाहरणं देतो. आज बीडमध्ये जी घटना घडली आजही ती चालू आहे आणि अजूनही काही काळ ती चालू राहील असं दिसतं, कारण 3 मार्चला सेशन आहे विधानसभेचं, तोपर्यंत चालू राहीलच ती घटना आणि त्या घटनेचे पडसाद. आज एक सरपंचांची हत्या आणि एक त्या सूर्यवंशींचा मृत्यू, या दोन्ही घटनांमध्ये विधानसभेच्या पटलावर फडणवीसांनी काय न्यायालयीन चौकशी, IG लेवलच्या अधिकाऱ्याच्या अंडर चौकशी जाहीर केली. त्याचा 3 ते 6 महिन्यात अहवाल द्यावा अशी कालमर्यादा दिली. म्हणजे डिसेंबर एंडपासनं साधारण, कारण 14 ते 20 सेशन होतं, तर जानेवारी फेब्रुवारी मार्च म्हणजे मार्च एप्रिल मे जून, मार्च ते जूनच्या मध्ये हा अहवाल येईल. तेव्हा काय त्याचं व्हायचं ते होईल. मधल्या काळात काय चालू आहे ते फक्त राजकारणचं. ते करताना कोण दिसतंय तुम्हाला आठवत असेल, गेले 2 महिने टीव्हीवर डिसेंबरच्या एंडपासनं आत्तापर्यंत सुरेश धस नावाचे आमदार सातत्याने दूरदर्शन या सगळ्या चॅनल्सवर दिसत होते आणि रोज ते नवे आरोप धनंजय मुंडेंना टार्गेट करून करत होते. आणि मग तो आका हा शब्द आता सर्व भाषांमध्ये आका हा शब्द मराठीत महाराष्ट्रातले लोक वापरू लागले. तर हे कशाचं लक्षण आहे? आज बीडमध्ये मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या पटलावर सांगितलं की बीडमध्ये अराजक सदृश परिस्थिती आहे, कायदा आणि व्यवस्था राहिलेली नाही, उद्योजकांना किंवा इन्व्हेस्टर्सना खंडण्या मागितल्या जात आहेत. हे राज्याचा मुख्यमंत्री विधानसभेच्या पटलावर सांगतोय आणि त्यावेळेला बीडमध्ये अतिशय टोकाची आंदोलनं उद्धव ठाकरेंची सेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि नाना पटोलेंची काँग्रेस यांच्याकडनं केली जात नाहीये. गेली 2 महिने फक्त सुरेश धस बातम्यांमध्ये. मला याच अनुषंगाने प्रश्न न्यायचा आहे पुढं की तुम्ही जे सांगता हे कशाला लक्षण विरोधी पक्षांचं अस्तित्व राहिलंय की नाही किंवा आहे की नाही वाटावं असं चित्र आहे, कारण ते कार्यक्षमतेने कामच करत नाहीये. म्हणजे विरोधी पक्षांकडनं निवडणुकांच्या काळात पण आणि जेव्हापासून नरेंद्र मोदी हे सत्तेत आलेले तेव्हापासून असा सातत्याने एक लाईन लावून धरली गेली ते म्हणजे हुकुमशाही. मग जर का हुकुमशाही ते लाईन लावून धरली तरी लोक नाकारतात ना तुम्हाला, मग त्याच्यावर उपाय काय? बॅक टू बेसिक्स लोकांच्यात जाऊन काम करावं लागेल. मला विचारायचा प्रश्न हा आहे की तुम्ही एकीकडे म्हणता हुकुमशाही आहे आणि मग हुकुमशाही नको असेल तर विरोधी पक्षांनी काम करणं अपेक्षित आहे आणि मग तुम्ही विरोधी पक्षात आहात तर हे तिघही जण कुठे ऍक्टिव्ह दिसत नाहीयेत. तर मग मला विचारायचं आहे की विरोधी पक्षांनी सक्रिय नसणं किंवा विरोधी पक्षच नसतं राज्यामध्ये हे किती गंभीर गोष्ट आहे आणि काय होऊ शकतं? नाही, ती गंभीर गोष्ट अशासाठी आहे की लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष म्हणजे बहुमत एखाद्या म्हणजे पॉवर करप्ट आणि ॲब्सोल्यूट पॉवर म्हणजे खूपच करप्ट करते. तर ते हिटलर तयार जो होतो त्या अशा बेधुंद किंवा अतिशय प्रचंड टोकाच्या बहुमताने आणि सत्तेतनंच तयार होतो. आज महाराष्ट्रात किंवा भारतात तशी स्थिती आहे असं मला स्वतःला वाटत नाही. त्याचं कारण असं की हे जे मिक्स आहे ना, म्हणजे भारतीय जनता पक्ष ज्या गोष्टी करतोय म्हणजे त्याच्यामागे अर्थातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहेच आणि संघ परिवारातल्या सगळ्या संघटना संस्था आणि त्याच्यात एक उपविभाग म्हणजे भाजप आहे त्यांची आणि ते साधन आहे सत्ता मिळवण्याचं म्हणून ते चालू आहे. तर ते करताना पूर्णपणे ते हिटलरशाही आणतील असं मला वाटत नाही. म्हणजे कारण त्यांना त्याची लिमिट्स माहिती आहेत, ते कुठं घाबरवायचं काय करायचं या पद्धतीनेच ते कारभार करतात आणि सगळं सारे काही समष्टीसाठी सारखं सारे काही सत्तेसाठी आणि सत्तेच्या माध्यमातून आपल्याला महाराष्ट्रात भारतात जे बदल घडवायचे ते घडवण्यासाठी सत्ता हे साधन आहे त्यांच्या लक्षात आलं आहे आणि सत्तेचं महत्त्वही लक्षात आलं आहे 99ला गेल्यानंतर आणि अटल बिहारींचं सरकार 4 साली गेल्यानंतर. त्यामुळे आता सत्तेसाठी करायचे ते सगळे हातखंडे करायचे आणि त्यात टोकाला जायचं नाही हे आता त्यांच्या सगळ्या वागण्यातनं दिसतंय. म्हणजे केंद्र सरकारच्या पातळीवरच्या भाजपच्या आणि राज्यातल्याही भाजपच्या आणि त्याची वेगवेगळी उदाहरणं देता येतात. पण मुख्य मुद्दा तो विरोधकांचा जो आहे की विरोधक निष्क्रिय असले तर काय होतं. तर जसं आज
निवडणुका झालेल्या नाहीत महापालिकांच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या. आता 25 फेब्रुवारीची तारीख असेल तर त्याच्यानंतर 90 दिवस लागले तर पावसाळ्यानंतरच निवडणुका होतील, कारण पावसाळ्यात घेता येत नाहीत. आज सगळीकडे प्रशासक आहेत अनेक पालिकांमध्ये, म्हणजे 20पेक्षा जास्ती 25पेक्षा जास्ती नगर परिषदा, झेडपीज, 200-300 पर्यंतच्या काय स्थानिक स्वराज्य संस्था खालच्या. तर यांच्या निवडणुका नसल्यामुळे होतं काय, आज महापालिकेची सत्ता पुणे असेल मुंबई असेल आयुक्ताच्या हातात असते. मुंबईचं बजेट 75,000 कोटीचं बजेट आयुक्त मांडतायत, लोकनियुक्त प्रतिनिधी नाही. आणि त्यातनं पण एक महत्वाचं असं आलंय की मुंबईच्या जी महानगरपालिका आहे त्यांना FD मोडायची वेळ आलेली आहे. त्यामुळे गंभीर गोष्ट आहे, पण कुठेच विरोधी पक्षाकडनं मात्र याच्यावर काय बोलताना त्याचं कारण आहे ना की विरोधी पक्ष आज हे तीनही पक्ष विधानसभेच्या पातळीवर अस्तित्वात नाहीत, राज्य पातळीवर. तीच गोष्ट स्थानिक पातळीवर आहे. मुंबईची सत्ता शिवसेनेच्या हातात असते ना, उद्धव ठाकरेंच्या सेनेच्या वर्षानुवर्ष, पण तो पक्ष फुटलाय. पण तिथे विरोधी पक्षात असलेली म्हणजे काँग्रेस निष्प्रभ झालेली आहे, राष्ट्रवादी नावालाही नाही मुंबईत त्या मानाने कमी आहे खूप, आणि भारतीय जनता पक्ष सत्तेतच आहे शिवसेनेबरोबर. म्हणजे पुन्हा हे जे विरोधक आहेत ते वेगवेगळ्या पातळ्यांवर निष्प्रभ झालेत, आणि निष्प्रभ होताना जनतेने नाकारणं हे मी समजू शकतो की जनतेने कौल दिला विधानसभेला, पण तुम्ही तुमचं काम करताय का. म्हणजे जसं आपण पत्रकारितेत काम करताना रोज ऑफिसचा जिना उतरताना मी जो काही महिन्याला वेतन घेतो मी काम केलंय का, मी त्याला उत्तरदायी आहे की नाही. एकीकडे त्या वेतनाला आणि दुसरीकडे आपली जबाबदारी जी आहे पत्रकार म्हणून त्याला, म्हणजे मी जे काम केलंय, ज्या बातम्या दिल्यात त्याचा समाजाशी काही संबंध आहे की नाही. तर हे जे आत्मपरीक्षण असेल हे ह्या तिन्ही पक्षांनी करायला हवं असं मला अगदी, आणि ते कठोर असायला हवं. जसं एजन्सीज निवडणुकीच्या वेळेला नेमतात, सर्वे करून देतात आपल्याला काय यश मिळणार आहे, तसं आज आपलं काय चुकलं हे बघायला पण त्यांनी करायला पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन ते म्हणतात नेहमी निकाल लागला ना, पराभव आम्ही स्वीकारतो जनतेचा कौल आणि आम्ही याच्यावर आता आत्मपरीक्षण करू म्हणतात, पण ते करताना दिसत नाहीत. कारण एखादा माणूस जेव्हा आत्मपरीक्षण करतो आणि जर त्याला वाटत असेल माझंच बरोबर आहे, तर ते चुकीचं आत्मपरीक्षण आहे. आपली चूक कळावी म्हणून आत्मपरीक्षण करायचं असतं आणि ती चूक सुधारायची असते. आज हे तीनही पक्ष त्यांना जो जनतेने रोल दिलाय विरोधी पक्षाचा तो करताना कुठेही दिसत नाहीत. म्हणून मी उदाहरण काय दिलं, बीड, की बीडमध्ये आज सर्वपक्षीय मोर्चा झाला, ठीक आहे, तिथल्या निषेधासाठी देशमुखांच्या हत्येच्या आणि एकूणच लॉ अँड ऑर्डरबद्दल. त्या मोर्चाचं नेतृत्व कोणी केलं, संभाजीराजे आणि जरांगे पाटील. याचा अर्थ काय, हे तीन विरोधी पक्ष कुठे आहेत, हाच प्रश्न आहे. त्यांचे म्हणजे भारतीय जनता पक्षाचे आमदार पण त्या व्यासपीठावर होते सर्वपक्षीय मोर्चात, अभिमन्यू पवार सारखे. पण काँग्रेसचे म्हणजे राज्यातल्या काँग्रेसचे, उद्धव ठाकरेंच्या सेनेचे किंवा शरद पवारांच्या पार्टीचे मातब्बर नेते बीडमध्ये जाऊन जनतेच्या आक्रोशाला वाट फोडताना दिसत नाहीयेत. आज पुन्हा तिथे भारतीय जनता पक्षच आहे, म्हणजे पुन्हा पंकजा मुंडे आहेत, धस आहेत, आणि त्यांचं जे काय चाललंय ते चाललंय. म्हणजे आज विरोधी पक्ष आहे कुठे. बरं ते तुम्ही सोडून द्या, राज्यात ठिकठिकाणी वेगवेगळे लॉ अँड ऑर्डरचे प्रश्न आहेत. म्हणजे अंबरनाथमध्ये खून झाला महिलेचा, आणखीन कुठे काय झालं. आता उरलो उपकारापुरतं हे जे वचन आहे, तसं आता उरलो टेलिव्हिजनच्या बाईट पुरतं, अशी नेत्यांची अवस्था झाली आहे. मला फक्त ऍड करत सर याच्यामध्ये सगळे तिन्ही पक्षाचे नेते एक बाईट येतात, दॅट इज इनफ. म्हणजे तुमच्या रस्त्यावर उतरतच नाही येत. मला पुढे घेऊन द्यायचं की तुम्ही बीडचा मुद्दा म्हणताय ना, बीडचं एक मोठी घटना आहे, निश्चितच महत्वाची घटना आहे, पण त्याच्याशिवाय दावोसला परिषद झाली, तिथं काय इन्व्हेस्टमेंट झाल्या, तिथले गुंतवणूकदार कोण होते, भारतातले गुंतवणूकदारांनी तिथं का गुंतवणुकी केल्या, किंवा मग तुम्ही म्हणता लॉ अँड ऑर्डरचे पुण्यात कोयता गँग सारखा गंभीर प्रश्न आहे, अतिशय गंभीर प्रश्न आहे, आणि गेले 2 वर्ष तो सातत्याने घडतोय. मी तेच म्हणतो, फक्त पुणे नाही, पुणे असेल, नाशिक असेल, कोल्हापूर असेल, मुंबई असेल, अंबरनाथ सारखं छोटं उपनगर असेल मुंबईच्या जवळचं, गडचिरोली असेल, नागपूर असेल, आज सगळीकडे जे काही परिस्थिती आहे त्याच्याविषयी विरोधक आवाज उठवताना दिसत आहेत का. म्हणजे आज काँग्रेसचा मोठा मोर्चा कुठल्या तरी शहरात निघाला, बरं मी असं म्हणतो लॉ अँड ऑर्डर सोडून द्या, वाहतुकीचा प्रश्न आहे. नाही, मोठ्या शहरांमध्ये प्यायला पाणी नाही, टँकर लॉबी सक्रिय होते. पुण्यामध्ये पाणी दूषित झाल्यामुळे लोक आजारी पडलेत, त्यातनं मृत्यू उद्भवतात, साथी उद्भवतात. ही बॅक्टेरियल आहे, तिथं साथ नाही येते पुण्यातली, पण तरी देखील प्रश्न आहे. कुठल्या विषयावर विरोधकांनी आवाज उठवला हे तुम्ही मला सांगा. यातनं मला विचारायचं असं आहे की मग ठाकरे आणि पवार हे दोन आत्ता विरोधी पक्षातले प्रमुख चेहरे आहेत, प्रमुख नाव आहेत, आणि त्यांच्या मागं नाही म्हटलं तरी राजकारणाचा फार मोठा अनुभव आहे. म्हणजे अनेक सरकार खालीवर होताना यांनी बघितलेले आहेत. मग ह्यांना हे सगळे प्रश्न कळत आहेत का, तर 100% कळत आहेत. मला प्रश्न असा विचारायचा आहे की ज्या काही राजकीय घडामोडी सध्या चाललेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये, त्या पर्स्पेक्टिव्हनी ठाकरे आणि पवार या दोघांनाही विरोधी पक्षात काम करण्याची मानसिकताच नाहीये का, काही इच्छाशक्ती नाहीये? असं नाही म्हणता येत, कारण शरद पवारांनी विरोधी पक्षनेता म्हणून सक्षमपणे काम केलंय महाराष्ट्राच्या विधानसभेत स्वतः. म्हणजे आणि ते काही कायम म्हणजे ते कायम सत्तेच्या जवळ कायमच राहिलेले आहेत, पण ते विरोधात असताना काम करत नाहीत असं नाही, करतात. किंवा
फडणवीसांचं 5 वर्षाचं सरकार असतानाही शरद पवार फिरत होते. करोना काळात शरद पवार महाराष्ट्रभर फिरलेत. त्यांचं वय आणि त्यांचा आजार लक्षात घेता म्हणजे उद्धव ठाकरे आजारी होते, सर्जरी होती, पण आदित्य ठाकरे तेवढे फिरले नसतील राज्यात, तेवढे शरद पवार फिरले होते, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे शरद पवार हे लढाऊ नेते आहेतच, पण आत्ताचं त्यांचं वय असं नाही उठून त्यांनी विधानसभेत लक्ष घालावं, हा एक भाग. दुसरा भाग असा की त्यांचा पक्ष फुटल्यानंतर त्यांच्याकडे जे नेते आहेत त्याच्यातल्या अनेकांविषयी जर चर्चा असेल चालू, जातात का काय म्हणून. आज लोकांना हे लोक काय सांगतात, ईडीची भीती म्हणतात की आमच्यावर ईडीचं प्रेशर आहे. खासगी गप्पांमध्येही सांगतात आम्हाला ईडीची भीती आहे, पण ईडीची वगैरे काही भीती नाही. हे छगन भुजबळ जेलमध्ये जाऊन आलेत, स्वतः संजय राऊत जाऊन आलेत आणि तरीही ते आज अनिल देशमुख झुंजारपणे लढतायत. अनिल देशमुख आहेत. त्यामुळे जर कर नाही त्याला डर कशाला म्हणतो, तसं जर काही तुम्ही काही केलं नसेल तर घाबरायचं कारण नाही. समजा राजकीय सूडबुद्धीने तुम्हाला काहीतरी केलंय तर म्हणून तुम्ही पूर्ण भाजपत जात नाहीये ना, आता तुम्ही विरोधी पक्षातच आहात ना. तुम्ही तुमचं काम करण्याचं तुम्हाला कुणी अडवलं नाही. तुमचं जे काही प्रकरणं असतील ती असतील. जनतेचा आवाज उठवणं हे तर अगदीच म्हणजे जसं आपण संविधानाचं नॅरेटिव्ह चाललं लोकसभेला, आज संविधानाचं नॅरेटिव्ह जे आहे बदलणार बदलणार बदलणार, ते जनतेने कौल दिला आता यांच्या बाजूने. तेव्हा लोकसभेला बीजेपीला हरवलं, आज बीजेपीला जिंकून दिलं महाराष्ट्रात. याचा अर्थ आता संविधान बदलत नाहीत हे स्पष्ट झालंय. बरं, मूळ संविधानात 100च्या वर अमेंडमेंट झालेल्याच आहेत ना. तसं आज हे लोक जनतेने कौल देऊन विरोधी पक्षात बसवून विरोधी पक्षाचं काम करत नसतील तर हे संविधानाचा अपमान करत नाहीयेत का, मला सांगा तुम्ही. हे संविधान विरोधीच वागतात ना. यांना संविधानाने जनतेने संविधानाच्याच तरतुदींनुसार विरोधी पक्षात बसवलंय. आता अपेक्षा अशी आहे की त्यांनी विरोधी पक्षाचं काम करावं. ते संविधानाचं ऐकत नाहीयेत, जनतेचा कौल ऐकत नाहीत आणि विरोधी पक्षांचं काम करत नाही. त्यातनं काय उद्भवू शकतं, त्यांची अवस्था ह्याच्यापेक्षा वाईट होईल लोकशाहीत, दुसरं काय होणार. पण मग जी काही आत्ता राज्यात चर्चा आहे ते म्हणजे फडणवीस आणि ठाकरे यांचं थोडेसे संबंध सुधारणं. म्हणजे दोघंही एकमेकांमध्ये टीका टाळताना दिसत आहेत, गाठी भेटी होत आहेत दोघांच्याही. त्याशिवाय जर का आपण बघितलं तर आत्ता परागावणींच्या मुलाचं लग्न होतं, त्यात ती घटना घडली की नार्वेकरांनी ठाकरेंसमोरच चंद्रकांत दादा पाटलांना विचारलं की युती कधी होतीये. परवा सुद्धा फडणवीसांना एका कार्यक्रमात जेव्हा विचारलं लोकसत्ताच्या की तेव्हा पण त्यांनी थेट टीका करण्याचं टाळलं. तर मग या सगळ्या घडामोडींमध्ये कुठेतरी वेट अँड वॉच असं चाललेलं आहे का की शिवसेनेचं ठाकरेचं? नाही, वेट अँड वॉचला काही अर्थ नाही. त्याचं कारण असं की स्वतः फडणवीसांनी तुम्ही ज्या मुलाखतीचा रेफरन्स देताय त्या लोकसत्ताच्या मुलाखतीत क्लिअर कट सांगितलंय की आता आमच्याकडे जागाच नाहीये, आमचे सगळे भाग भरलेत आणि आमच्याकडे माणसं जास्त आहेत ऑलरेडी 3 पक्षांची मिळून, तर त्यांना वेगळे भाग करावे लागणार आहेत. त्यामुळे ऍडिशनल लोकांना जागाच नाहीये. पण ते असं म्हणतात की आत्ता जागा नाही, याचा अर्थ आता भविष्यातलं सांगता येत नाही. अर्थ काय काढायचा आपण काही काढू शकतो. मला स्वतःला असं वाटतं की आत्ताच्या परिस्थितीमध्ये आणि तुम्ही जे म्हणतात की भेटीगाठी होत आहेत, तर जर 2 नेत्यांना भेटायचं असेल, बोलायचं असेल तर जसं वेश पाठवून गेले वगैरे जे सांगतात, रात्री 2ला गेलो 5ला गेलो, तसे फोनवरही बोलू शकतात. प्रत्यक्ष भेटून सगळ्याच गोष्टी कराव्या लागतात असं नाही आहे. आणि ज्या भेटींचा तुम्ही उल्लेख करताय ना, तर जसं आदित्य ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी नागपूरला बुके दिला जाऊन फडणवीसांचं अभिनंदन केलं, तसे 2-3 वेळेला ते भेटले. पण त्या कस्टमरी भेटी असतात औपचारिक, आणि त्याच्यात 100 लोकांच्या समोर अशा गोष्टी बोलताच येत नाहीत. किंवा नार्वेकरांनी विचारलं काय कधी होती युती आणि चंद्रकांत पाटील काही बोलले, तर हे राजकारणातल्या अगदी शेमड्या मुलाला माहिती आहे की हा निर्णय असा चंद्रकांत पाटीलही घेऊ शकत नाहीत आणि नार्वेकरही ते विचारू शकत नाही अशा पद्धतीने. त्यांनी विचारलं कारण त्यांना माहिती असते याची बातमी होणारे, चॅनलला फिरणारे, म्हणजे अनेक वेळेला व्हर्बल रिमार्क असतात न्यायालयातली, त्याची चौकट येते पण जजमेंटमध्ये उल्लेख नसतो. तसं हे त्या दिवशीची बातमी आणि किस्से म्हणून इतिहासात जातील. पण त्यांनी राजकीय घडामोडी फार मोठ्या लगेच होतील असं मला वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट, आत्ता उद्धव ठाकरेंनी भाजपकडे यायचं ठरवलं तर ते केंद्रीय पातळीवरनं ठरेल. म्हणजे त्यात फडणवीसांचा रोल फार महत्त्वाचा असेल असं मला वाटत नाही. म्हणजे उद्धव ठाकरेंना आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न करून वर काही शिफारस करणं या लेवलचं असेल, पण निर्णय वरतीच असणार आहे. कारण भारतीय जनता पक्षाच्या बरोबर बरं शिवसेनेला का घ्यावं, म्हणजे अमित शहा किंवा नरेंद्र मोदी हे इतकी व्यवहारी माणसं आहेत की आत्ताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, शिवसेनेची अवस्था अत्यंत वाईट आहे उद्धव ठाकरेंच्या. म्हणजे मुंबईतच परिस्थिती गंभीर आहे, तर बाकी ठिकाणी काय असेल. भारतीय जनता पक्ष खूप जोरात आहे सगळीकडे, फडणवीसांचं नेतृत्व आहे त्यांच्याकडे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ता त्यांना गरज आहे का, कारण राजकारणामध्ये बाकी काही वैमनस्य म्हणजे परमनंट शत्रू आणि मित्र नसतात कोणीच, पण त्या वेळेची गरज ही सर्वाधिक महत्त्वाची असते, त्या वेळेचं हित हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. मग आत्ता भारतीय जनता पक्षाला उद्धव ठाकरेंची कुठे गरज आहे नेमकी, किंवा शरद पवारांची तरी कुठे गरज आहे आता नेमकी. म्हणजे शरद पवारांचं वय बाजूला नाही आहे,
त्यांची पक्षावर पूर्ण पकड होती का नव्हती हे दिसतंच आहे अजित पवार बाहेर पडल्यावर. मग आज शरद पवारांची गरज आहे का भारतीय जनता पक्षाला? ते काँग्रेसला कायम टेंडर हुक्सवर ठेवायला वापरत आले शरद पवारांना की शरद पवारांचं मोदींचं चांगलं आहे. तसं दे यूज शरद पवार्स नेम अँड शरद पवारांची संदिग्धता कॅरेक्टरची ही भारतीय जनता पक्षाने वापरली 14 सालापासून आणि सतत ते संदिग्धतेत राहतील, शरद पवार संशयाच्या भोवऱ्यात राहतील हे भारतीय जनता पक्षाने वेळोवेळी पाहिलं, जेणेकरून काँग्रेसला भीती राहिली की शरद पवार केव्हाही जाऊ शकतात इकडे. लक्षात घ्या, हा राजकारणाचा भाग आहे. त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे माझ्याकडे कधीही येऊ शकतात हे बातम्यात येत राहणं हे फडणवीसांच्या हिताचं आहे ना. म्हणजे एकनाथ शिंदे फार रुसणार नाहीत. आता एकनाथ शिंदे रुसले याच्यावरही ते बोललेच आहेत फडणवीस. म्हणजे आणि जसं तुम्ही इन्फरन्स काढलात तोच मीही काढतोय. एकनाथ शिंदेंनी परवाच्या मिटिंगलाही फोन करून मी येत नाही, आलो नाही तर चालेल का, मला दवाखान्यात जायचं उशीर होईल असं फडणवीस सांगतायत. पण फडणवीसांवर 100% विश्वास ठेवावा असे काही श्यामच्या इथले श्याम नाही आहेत, तेही राजकारणीच आहेत. फक्त फडणवीस म्हणाले त्यातला एक भाग आहे की जातीय सलोख्याच्या दृष्टीने जातीतली तेढ हीच दिवसभर दाखवत राहणं किंवा या गोष्टी पॉलिटिकल बातम्या येत राहणार. म्हणजे नार्वेकरांनी विचारलं कधी युती होणार आणि चंद्रकांत दादा म्हणले तर बातमी येणारच, त्यामुळे ती त्यांना लागते याचा अर्थ काहीतरी असूही शकेल. पण आत्ताच्या घडीला ठाकरेंची फार गरज आहे भाजपला असं मला वाटत नाही, किंवा उद्धव ठाकरेंची किंवा शरद पवारांची सुद्धा. पण मग महाविकास आघाडीत जो विषय येतो तेव्हा महाविकास आघाडीत जो काही सगळा अनागोंदी आता आहे दिसते, म्हणजे ती अनागोंदी म्हणण्यापेक्षा विसंवाद दिसतोच आहे, सुसंवाद तर बिलकुल नाही. हा, तो विसंवाद हा एक प्रमुख कारण आहे का की विरोधी पक्ष एकत्रितरित्या ऍक्टिव्ह नाही महाराष्ट्रामध्ये? जसं राऊत साहेब रोज बाईट देत होते इलेक्शनच्या काळात, मग नाना पटोले आणि त्यांचं काय झालं ते भांडण, मग ते नाना पटोले जाणार नाहीत उद्धव ठाकरेंना भेटायला म्हणून केंद्रीय नेतृत्वाने काँग्रेसच्या सांगून बाळासाहेब थोरात गेले, कारण नाना पटोले गेले तर घोळ होऊन बसतो काहीतरी. ही जर प्रदेशाध्यक्षाची अवस्था असेल याचा अर्थ 1-to-1 कम्युनिकेशन त्यांचं नाही होऊ शकत. आजही खासगीत नाना पटोले असेल, संजय राऊत असेल, एकमेकांविषयी कुठे तितकेच चांगले बोलतात. तर हा एक थोडासा पर्सन टू पर्सन कम्युनिकेशनचा भाग असतो आणि ते जर बिघडलेलं असेल समजा, तर मग त्या 3 पक्षांचं ऐक्य दिसेल कसं? म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचं बरं आहे, मग कारण संजय राऊत पण आहेत उद्धव ठाकरेंचे, ते बरं चाललंय. पण काँग्रेस कुठे येते शिवसेनेच्या बरोबर आता? बरं, काँग्रेस शरद पवारांच्या अवधीतही कायम सस्पिशन बाळगून असते, ते तर श्रेष्ठींपासून आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षामध्ये म्हणावं तितकं होमोजिनिटी नाही. त्याचं एक कारण पराभव हे पण आहे विधानसभेचा. जसं नथिंग सक्सेस लाईक सक्सेस, त्यामुळे एकनाथ शिंदे जरी आले नाही 4 बैठकांना तरी ते काही सरकार सोडणार नाहीत, ते पण कोणाला सोडायचं असतं. तेव्हा ते त्यांच्या पक्षाचे उपमुख्यमंत्री राहतील, सरकारमध्येही राहतील. भले फडणवीसांची कडाकडा भांडली नाहीत, सुसंवाद नसला तर विसंवाद समोर येणार नाही याची काळजी घेतील. कारण सत्ता हे अमाल्गमेटिंग किंवा एकत्र आणणारं सिमेंट असतं, तसे ते आहेत तिघं एकत्र. अजित पवार आणि फडणवीस यांचं एकत्र येणं हे डायनामिझम किंवा कर्तृत्वाच्या पातळीवरचं आहे असं मला वाटतं. जरी विचारधारा वेगळी असली तरी आपण जनतेचं भलं करू शकतो, अर्थात स्वतःचं आणि पक्षाचं भलं करताना. हे दोघांनाही पुरेसं माहीत आहे, त्यामुळे ते दोघं एकत्र नक्कीच येऊ शकतात. एकनाथ शिंदे काही त्यांच्यापासून लांब जातील असं मला वाटत नाही, पण खूप लांब जायची वेळ आली तर तूच करता येईल ठाकरेंना, हे पण करता येतं ना, आणि तेच चालू आहे, बाकी काहीच चालू नाही. पण मग या सगळ्या सिनारिओमध्ये, पॉलिटिकल सिनारिओमध्ये काँग्रेस ही महाविकास आघाडीत एकटी पडल्याचं दिसतंय का? काँग्रेस एकटी महाविकास आघाडीतच पडली असं नाही, राष्ट्रीय पातळीवरच्या अलायन्समध्ये पण पडेल. त्यामुळे काँग्रेस एकटी पडली असं नाहीये. उद्धव ठाकरेंची सेना आणि शरद पवार यांचं कम्पॅरेटिव्हली कम्युनिकेशन जास्ती चांगलं आहे. कशामुळे? म्हणजे हे त्याचं कारण असं की संजय राऊत हे दिल्लीत खासदार असताना शरद पवारांकडे वारंवार जात होते आणि कदाचित म्हणजे पवारांच्या डोक्यातनंच हे आलंय. आणि त्याचा एक पुरावा तुम्ही शोधू शकता की फडणवीस मुख्यमंत्री असताना 14 ते 19च्या काळात शरद पवारांच्याकडे संजय राऊत जायचे, दिल्लीत सुद्धा, मुंबईत पण जायचे. आणि शरद पवारांनी सांगितलं की उद्धवना पण घेऊन रे गप्पा मारायला, त्याला काय, मी जायचो की बाळासाहेबांकडे गप्पा मारायला. तर उद्धव स्केप्टिकल होते की आपण अलायन्समध्ये आहोत फडणवीसांच्या बरोबर, पक्ष शिवसेना आणि भाजप, आणि पवारांकडे गेलो बातम्या आल्या तर काय. पवार म्हणले अरे अशा कुठे बातम्या येत नाहीत की आपण सांगितल्यावर कळते पत्रकारांना, नाही तर कशाला कळतंय. आणि गेले उद्धव ठाकरे, संजय राऊतांनी कन्व्हिन्स केलं त्यांना, अशी माझी माहिती आहे. आणि जाऊन आले गप्पा मारून, आणि पवारांनी 2-4 पत्रकारांना बोलवलं चहाला बिहाला, आणि इन्फॉर्मल असं जणू काही इनॲडव्हर्टंटली किंवा चुकून सांगून गेलो अशा म्हणले घेऊन गेले उद्धव ठाकरे, बसलं ते 2 तास गप्पा मारत. या पद्धतीने झाली बातमी.
बोंबच सुरू झाली ना, मग ते उद्धवांच्या मनात जरा संशय निर्माण झाला. पण तरीही उद्धव ठाकरेंच्या मनात तू मुख्यमंत्री होऊ शकतोस ही महत्वाकांक्षा शरद पवारांनी पेरली असणार असं मला वाटतं. आणि त्याला पण एक म्हणजे 2 पिढ्यांचा इतिहास आहे. जसं 90ची निवडणूक असेंब्लीची, त्यावेळेला आम्ही सत्तेत आलो तर गावागावात MG रोड असतो, महात्मा गांधी रोड असतो, गांधींचे कशाला पुतळे पाहिजे सगळीकडे, मी नथुरामचे पुतळे उभारीन असं बाळासाहेब जाहीर भाषणात म्हणाले होते. आणि त्या मुद्द्यावर निवडणूक हरली, पण बाळासाहेब होते, मी काय मागे बिगे घेत नाही, मी म्हणालो उभारीन पुतळे, आलो सत्तेवर. तर असे होते, त्याची किंमत मोजावी लागली. नाही तर 95 ऐवजी 90ला सत्ता आली असते कदाचित शिवसेना भाजपची. पण बाळासाहेब होते, म्हणजे त्यांना शब्द मागे घे वगैरे असलं प्रमोद महाजन पण सांगू शकत नव्हते. तसं आत्ता उद्धव ठाकरेंना जर भारतीय जनता पक्ष कमी आले 19ला तर तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकता, ही महत्वाकांक्षा किंवा त्याची आग पेटवण्यात, निखारा फुलता ठेवण्यात शरद पवारांनी भूमिका बजावलीच आहे. पण मीडियामध्ये जे परसेप्शन आहे की काँग्रेसला त्यांनी कन्व्हिन्स केलं शिवसेनेबरोबर सत्तेत यायला, हे मी मानायला तयार नाही. कारण त्याची माहिती माझ्याकडे पक्की आहे की ती सोनिया गांधींनी स्वतःच खातर जमा करून सर्व आमदारांशी बोलून सत्तेत यायचं ठरवलं आणि ते पवारांनी त्यांना कन्व्हिन्स केलं की मला खरं वाटत नाही. नक्कीच सर. पण मग आता काँग्रेसच आपण थोडंसं बोलतोय, काँग्रेसचा विषय चाललाय, तर मग काँग्रेसकडे आता राज्य पातळीवरती बघितलं आपण, दिल्लीत निवडणुका आहेत आणि तिथं पण काँग्रेस हे साईडलाच पडलेले आहे, त्यांना कोणी सोबत घेत नाही आता. पण जर का राज्याच्या याच्यावर बघितलं तर असं दिसतंय की काँग्रेसला विरोधकांची गरजच नाहीये, त्यांच्या पक्षांतर्गत जो काय सावळा गोंधळ चाललेला आहे तोच काँग्रेसला घातक आहे. ह्याच्यावर ना कुठलं चिंतन शिबिर होतंय, ना कुठलं काही त्याला म्हणतो आपण इंट्रोस्पेक्शन होतंय, काय सांगतात? इंट्रोस्पेक्शन होणार नाही. त्याचं कारण असं की काँग्रेस म्हणजे काय असतं, त्या पक्षाची एक मानसिकता असते, कल्चर असतं, त्यांची राजकीय संस्कृती असते आणि मानसिकता पक्षाची म्हणूनही असते. जसं भारतीय जनता पक्ष हा केडर बेस्ड पक्ष आहे, त्याला एक संघासारखी रचना आहे मागे. काँग्रेस तुम्हाला आठवत असेल तर आमच्या लहानपणी आम्ही ग्राउंडवर खेळायला जायचो, तर तिथे जे गवत येतं बुचडे आल्यासारखं काढायला अवघड, त्याला काँग्रेस गवत म्हणायचे. कारण ते फोफा व्हायचं, ते कुठली तरी एक प्रदेशातच आलेली तणाची जात आहे. तसं काँग्रेस गवत का म्हणायचे, तर काँग्रेस अशी देशभर फोफावली आहे, फारसं काही कुणी कष्ट न घेता वाढली आहे. हे कष्ट न घेता असं आपल्याला वाटतं ते गवत तसं वाढायचं म्हणून त्याला म्हणायचे, पण काँग्रेस हे परिश्रमांतच वाढलेली आहे मूळची जी आहे ती. त्यामुळे देशभर अस्तित्व आहे. त्यामुळे काँग्रेस मेले वाटतानाच अनेकदा जिवंत झाली यापूर्वी इतिहासात. पण प्रॉब्लेम असा झाला आहे की आजचं वातावरण अतिशय कॉम्पिटेटिव्ह आहे. तुम्हाला माहिती आहे, एखाद्या शिपाई पदासाठी 10 लाख अर्ज येतात, पोलीस शिपाई भरतीला लाखो मुलं येतात, चेंगराचेंगरी होते. त्या वातावरणात आज असेल माझा हरित देईल खाटल्यावर या पद्धतीने काँग्रेसला यश हवं आहे, तसं ते मिळण्याची शक्यता नाही. आणि तुम्ही जे म्हणताय की राज्यामध्ये सुंदोपसुंदी किंवा इंटरनल वैमनस्य नेत्यांमध्ये खूप जास्त आहे, तर बाळासाहेब थोरच सगळ्यात मोठे आमदार होते, जास्त वेळा निवडून आलेले, ते पराभूत झालेत. गणपतराव देशमुख PWBचे ते वारलेत, शेकापचे. त्यामुळे सिनियर लीडर्स असे राहिलेले नाहीत. जसं वडेट्टीवार विरोधी पक्षनेता होतं, ते मूळ शिवसेनेचेच आहेत. नाना पटोले भाजपचे खासदार होते. त्यामुळे हे प्रश्न आहेतच ना. अशोक चव्हाण होते, ते गेले आता भारतीय जनता पक्षाकडे. त्यामुळे माजी मुख्यमंत्र्यांपैकी सुशीलकुमार शिंदे आहेत की जे राजकारणात तसे निवृत्त वाटत आहेत. त्याच्यानंतर पृथ्वीराज चव्हाण आहेत की जे आजही सक्रिय आहेत, पण ते विधानसभेलाच पडले. त्यामुळे राज्यामध्ये मातब्बर नेते उरले नाहीत काँग्रेसकडे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यात नेत्यांमधली भांडणं आणि राज्याला व्यापून उरेल असा राज्यव्यापी नेतृत्व असलेला नेता काँग्रेसकडे आहे का, तर आपण पहिल्यांदा काय बघतो, हायरार्की, माझी मुख्यमंत्री कोण कोण आहेत. व प्रदेशाध्यक्ष, तुम्ही प्रदेशाध्यक्षांची नावं काढा काँग्रेसच्या, तुम्हाला आठवायला कष्ट पडतील. आणि बरेचसे नाहीच आहेत आता त्यातले, म्हणजे जुने जे आहेत ते गेलेलेच आहेत बरेचसे, आणि जे आहेत ते काही फार मोठी कामगिरी बजावतील आत्ता अशा लेवलचे राहिलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्यातलं इंटरनल मारामाऱ्या किती असलं तरी मुळात राज्य पातळीवरचे नेतेच नाही आहेत त्यांच्याकडे खूप जास्ती संख्येने आता. ही अवस्था आहे. म्हणजे काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष आहे विरोधकांच्यातला, पण काँग्रेसकडे नेत्यांची वानवा आहे. म्हणजे नेते नाही आहेत असं नाही आहे, पण ते त्या स्टेचरचे कोणी फारसे दिसत नाहीत. म्हणजे नितीन राऊत परवाच बोलले की मला प्रदेशाध्यक्ष केलं तर आवडेल, पण नितीन राऊत सुद्धा नागपूरच्या पलीकडे किंवा विदर्भाच्या बाहेर राज्यव्यापी नेतृत्व आहे का, ते मंत्री होते अनेकदा, पण राज्यव्यापी नेतृत्व वाटतं का आज तरी, तर ही परिस्थिती आहे की नाही आहे. आणि ती सगळ्यात पक्षांकडे डर्थ ऑफ लिडरशिप आहे, म्हणजे दुष्काळ आहेच नेतृत्वाचा. तुम्ही जर विचार केला तर जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत आणि 20 वर्ष 15 वर्ष मंत्री होते म्हणून त्यांचं नाव माहिती आहे, पण त्यांचं नाव वगळलं मग आव्हाडांचं माहिती असतं. बाकी किती नेते आहेत आत्ता राष्ट्रवादीतले की ज्यांची नावं राज्यभर नेता म्हणून लोक स्वीकारतात. अजित पवारांचं नेतृत्व आहे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ लोक माहिती आहेत,
म्हणजे त्यांनी काम केलेलं दीर्घकाळ. तसं भारतीय जनता पक्षात फडणवीस सोडले, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे होते आणि चंद्रकांत पाटील आता पुण्याचे काही काळ मंत्री जे होते, म्हणजे ते पहिल्या टर्मला पहिली पूर्ण टर्म नव्हते, तर असे 2-5 चेहरे सोडले तर कुठ्यात राज्यव्यापी नेतृत्व फार मोठी. म्हणजे गिरीश महाजन हे काही महाराष्ट्राचे नेते होऊ शकतात का? मला नाही वाटत तसं. पालकमंत्री केलं, त्याचे वाद झाले म्हणून ते थोडं स्थगित ठेवलंय. तर ते राज्याचे कसे नेते होते? राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमधनं आलेत, आज मंत्री आहेत, ते भाजपचे राज्याचे नेते होऊ शकतील का लगेच? मला नाही वाटत. तर नेतृत्वाची वानवा ही सगळ्या पक्षांना भेडसावतीये. पण हे पराभवानेही खचलेत आणि जे काम जनतेने दिलंय कौल देऊन ते करत नाही आहेत, ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी ते नेटाने करायची गरज आहे. ते जर केलं तर तुम्ही शेवटी शरद पवार हे आयुष्यभर सांगत आले की तुम्ही सुखात असा दुःखात असा, सत्तेत असा सत्तेबाहेर असा, लोकांबरोबर राहा. तुम्ही लोकांबरोबर आहात का? हा खरा प्रश्न. आणि हे लोकांबरोबर नाही, ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही खूप छान मुद्दा मांडला सर. त्या मुद्द्याला माझ्याकडे एक उत्तर आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय नेतृत्वाची वानवा आहे. आपल्याकडे एक पक्ष असा आहे ज्यांच्याकडे नेतृत्वाची वानवा बिलकुल नाहीये. त्यांचं नेतृत्व खूप भक्कम आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. ते म्हणजे राजसाहेब ठाकरे आणि त्यांचा पक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. पण त्यांच्या गेल्या काही महिन्यांमध्ये किंवा काही वर्षांमध्ये भूमिका ज्या सातत्याने बदललेल्या आहेत, त्यामुळे असं दिसतंय की त्यांच्या आत्ताच्या घडीला जर का विचारलं की राजसाहेब ठाकरे यांची भूमिका कुठली, ते भाजप बरोबर आहेत का, ते शिंदेसोबत आहेत का, निवडणुका ते लोकसभेला सपोर्ट करतात, विधानसभेला वेगळ्या निवडणुका लढवतात, आता परत स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांनी नवीन काही घोषणा केलेल्या आहेत. म्हणजे मला एक त्यांचं वाक्य आठवतं आता की अमित ठाकरे त्यांचा मुलगा निवडणुकीला उभा होता आणि ते वारंवार हे म्हणत होते की मनसैनिकांना त्यांच्या की मी तुम्हाला यावेळी सत्तेत बसवणार. आता हे खरंच असं झालंय का की फक्त निवडणुकांपुरतं वाक्य असतं आणि नंतर मग ते विसरून जायचं असतं? पण आपण बोलत होतो विरोधी पक्षाच्या रेफरन्समधनं, तर ही राजकीय स्पेस आहे आणि राज ठाकरे ती भरून काढू शकतात का? तर त्याचं उत्तर हो असं होऊ शकतं, पण ते भरून काढत नाहीत, हे वास्तव आहे. तर मग राज ठाकरे विरोधी पक्ष म्हणून का नाही समोर आहेत? त्याचं कारण असं आहे की मुळामध्ये फार पूर्वी शरद पवारांनी त्यांच्यावर टीका केली होती राज ठाकरेंवर, सकाळी लवकर उठत नाही, की राजकारणात काय करावं लागतं, आणि ती त्यांना लागू होत होती. त्यात त्यांनी काही बदल केला, मग सकाळी टेनिस खेळायला जायचे वगैरे, सायकलिंग करायचे, सांगितल्यानंतर की सकाळी लवकर उठतो, ते ठीक आहे, म्हणजे त्याच्याबद्दल काही नाही. पण मुळात राजकारण हा काही आपण जेवणाच्या ताटात उजवीकडे भाज्या आणि डावीकडे चटणी कोशिंबीर घेतो, तर तोंडी लावायचे पदार्थ म्हणजे राजकारण नव्हे. राजकारण गांभीर्याने करायला हवं आणि ते फुल टाईम पॉलिटिक्स करायला हवं, पार्ट टाइम नको. हो, त्यांचं राजकारण पार्ट टाईम राजकारणासारखंच वाटतं. दुसरी गोष्ट, जसं भारतीय जनता पक्षाच्या मागे संघ नावाची एक मोठी यंत्रणा आहे आणि त्या संघाबद्दल जे वर्णन करतात, एक चालकांवरती असा शब्द वापरतात. म्हणजे काय, ते एक चालक आहे, तो चालवेल तसं चालायचं. तसं नाही आहे संघ. ॲक्च्युली संघाची कार्यपद्धती थोडी वेगळीच आहे आणि कॉम्प्लेक्स आहे खूप. म्हणजे डिसिजन मेकिंग असं एका व्यक्तीकडनं होत नाही तिथे. पण त्याच्याबरोबर उलटं राज ठाकरेंचा पक्ष हा एकचालकांवरती पक्ष आहे. म्हणजे अनेक पक्ष तसेच झालेत, प्रायव्हेट लिमिटेड पार्ट्याच त्या पक्ष, म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या, तशीच परिस्थिती आहे. म्हणजे राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांच्या विरुद्ध किंवा सुप्रिया सुळेंच्या विरुद्ध, अजित पवारच्या पक्षात अजित पवारच्या विरुद्ध कोणी बोलू नाही शकणार, उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध बोलू नाही शकणार. बोलला तर काय होतं, ते वेगळा पक्षात निर्माण झाला आहे. सेम गोष्ट आता फडणवीसांच्या विरुद्ध नाही बोलू शकत राज्यात कोणी ओपनली, त्याची वाट लागेल त्या माणसाची चक्क बोलीभाषेत. आणि तसं राज ठाकरेंचा पक्ष हा एकचालकांवरती पक्ष आहे. पण RSS संघ शिस्तीसाठी ओळखले जातात. शिस्त नसलेला एकचालकांवरती अशी रचना आहे ती राज ठाकरेंची. कारण असं की राज ठाकरेंचे आदेश ते खालचे लोक मानतील, पण ती खालची माणसं कुठल्या राजकीय शिस्तीने वागताना दिसतात का तुम्हाला पब्लिक लाईफमध्ये? म्हणजे आज 9च्या निवडणुकीत जंजीरमधले अमिताभ वाटत होते जनतेला, राज ठाकरे इतके लाटेवर होते, आले आमदार निवडून अनेक. आज काय परिस्थिती आहे? कारण ते गांभीर्याने राजकारण करत नाहीत. नाशिकची सत्ता त्यांना दिली, त्यांनी बदल केले. आणि हे पण मी मान्य करतो की आपल्याकडे फक्त चांगलं काम करून निवडून येत नाहीत लोक, पुन्हा अनेक काही गोष्टी कराव्या लागतात, इलेक्शन गिमिक्स असतात, तसंही ते करताना दिसत नाहीत. आणि तुम्ही जे म्हणलात भूमिकातला नाही, अगदी दंडभेद करायची गरज नाही आहे. पॉलिटिकल चातुर्य असतं, अनेक गोष्टी असतात त्याच्यामध्ये, त्या करायला पाहिजेत वेळोवेळी, त्या करताना ते दिसत नाहीत. म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांचे प्रचार त्यांनी केलेत ना मागच्या लोकसभेला, मोदींना विरोध, ठीक आहे, भूमिका बदलत राहत आहेत त्यांच्या, त्यांना स्पेस आहे का? तर निश्चित आहे. कारण आजही शरद पवारांच्या नंतर महाराष्ट्रात प्रभावी वक्तृत्व असलेला नेता कोण आहे? तर राज ठाकरे आहे. अगदी क्लासिकल सेन्समध्ये मला एकही चांगला नेता वक्तृत्वाच्या बाबतीत वाटत नाही शरद पवारांच्या नंतर महाराष्ट्रात. राजकीय जाण पण त्यांची खूप नाही, राजकीय ज्ञानाबरोबर त्यांना जनतेचं मन जास्ती कळतं इतर नेत्यांपेक्षा. म्हणजे ती बाळासाहेब ठाकरेंची क्वालिटी होती की जनतेच्या मनाचा लसावी काढण्यात ते अगदी तरबेज आहेत. नक्कीच सर, आपण विरोधी पक्षाचं महत्त्व, त्याचं
आपल्या लोकशाहीतलं स्थान आहे याच्याबद्दल बोलत होतो. पण तुम्ही जी माहिती दिली ती खूपच उपयुक्त होती आणि माझी प्रेक्षकांना विनंती की जे हा एपिसोड बघत असतील त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया आहेत त्या या भागाबद्दल नक्की कळवाव्यात. तुम्हाला काय वाटतं, विरोधी पक्ष महाराष्ट्रात सबळ आहे का, काम करतोय का, आणि सक्रिय नाही आहे तर तो काय नाही आहे, याच्याबद्दल तुमचं मत जरूर नोंदवा आणि द पॉलिटिक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.